ऑपरेशन टायगर जोरात सक्रिय आहे। काँग्रेसचे माजी आमदार संजय राऊत शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत। तुमची त्यांची जवळपास 3 ते 4 वेळा भेट देखील झालेली आहे। काय सांगाल पक्षप्रवेश? पुण्याचे माजी आमदार रवींद्रजी धंगेकर हे माझे अतिशय आहे। त्यांची माझी जी भेट झालेली होती ती एका वैयक्तिक त्यांच्या कामानिमित्तानं झालेली होती। आज मला तुमच्याकडनं कळलेलं आहे की ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आज स्वीकारणार आहे। 7 वाजता त्यांचा पक्षप्रवेश, त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत। तुम्ही अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेताय, की नेते जे अधिवेशन काळामध्ये किंवा लवकरच पक्षप्रवेश करू शकतील, ऑपरेशन टायगरमध्ये महत्त्वाचे टायगर? मी असं नाही, आम्ही सगळेच महायुती स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतोय। भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतात। माझ्यासारखा कार्यकर्ता करतोय, अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करत आहेत। त्याच्यामुळे सगळे प्रवेश झाल्यामुळे ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय। प्रवेश जो आहे हा माननीय डायरेक्ट शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो। आज काही आमदार तुमच्या सत्ताधारी भागांवरती देखील येणार, विद्यमान आमदार? आपल्याला आठवत असेल, मी 1 महिन्यापूर्वी आपल्याला असं सांगितलं होतं की 90 दिवसामध्ये 10 ते आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत। मला असं वाटतं की रत्नागिरीतले 2 आमदार सुभाषजी बने, राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे। आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी धंगेकर देखील प्रवेश करतात ते, आणि अजून 2 पुण्यातले माजी आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत। त्याच्यामुळे ही संख्या आताच 1 महिन्यामध्ये 6 झालेली आहे। आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक मधनं लढली, काही लोक NCP मधनं लढली, म्हणजे अजितदादांच्या नाही NCP मधनं लढली, ज्यांनी 1-1, 1.5 लाख मतं मिळवलेली आहेत। अशी लोक देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी, शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार आहे। आज अर्थसंकल्प आहे, कोकणाला काय मिळणार? विशेषतः कोकणचा कोस्टल रोड हा एक महत्त्वाची प्रकल्प आहे। कोस्टल रोडला आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कोस्टल रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत। त्यांची कामं देखील आता 1-2 महिन्यामध्ये सुरू होतील। ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील MSRDC मधनं केला जातो आहे। परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिला भगिनींसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीनं पैसे उपलब्ध करून देतील याची आम्हाला खात्री आहे। काल एक महत्त्वाची घटना घडली की म्हणजे आपल्या मुंबईमध्ये शिबिर मेळावा होता, ते त्यांनी शिवसैनिकांना एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ऑडिओ क्लिप जे आहे पण ती ऑडिओ क्लिप डब केलेली होती। म्हणजे आत्ताचे जे विषय, करंट विषय राजकारणाचे, त्या विषयांवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजामध्ये त्यांना भाषण करण्यात आलं। एक प्रकारे बाळासाहेबांच्या आवाजाची आत्ता त्यांना गरज पडते, तो पण डब केलेला आवाज, ज्यांनी मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचे विचाराची प्रतारणा केली, त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो, याच्यातच सगळं आलेलं आहे। तर मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही। शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब धनुष्यबाण घेऊन अतिशय विधायक पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळेच 80 पैकी 60 लोक आमची निवडून आली। छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं जी आहेत आम्ही सत्तेवर बांधून छत्रपती दाखवून, फक्त रामाचं मंदिर बांधून चालत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं सत्तेवर कधी येणार मला माहीत नाही। परंतु आता 237 आमदार जर महायुतीचे निवडून आलेले असतील तर पुन्हा एकदा विधानसभेवर ही मंडळी कधी येणार आहेत हे मला खरंच माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही। परंतु मी एक साधं उदाहरण सांगतो की उद्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातो आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथं, आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की ज्या ठिकाणी 5 एकरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल, तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असलेली 200 देवळं असतील, याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे। अधिवेशन असल्यामुळे ती घोषणा करणं मी योग्य नाही, परंतु मी
अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लॅन तुमच्या समोर ठेवेन. आपण तो तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवावा. पक्षाचे आमदार संजय गायकवाड म्हणत आहेत की तिजोरीवरती सरकारच्या बाहेर आलेला आहे. एकंदरीत या अर्थसंकल्पातून कोणत्याही आमदाराला निधी मिळणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. सर्व योजना ज्या आहेत त्या जी लाडकी बहीण योजना आहे ती अनेक सरकारी योजना आहेत त्यांना करून ही योजना सुरू आहे असं सुद्धा ते म्हणाले. मला असं वाटतं की संजय साहेब जागतिक मत असू शकतं आणि प्रतिनिधी आहेत त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे. परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही, बजेटमधनं काय मिळालंय काय मिळालं नाही याची खात्री होत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यानं हे बोलणं योग्य नाही. कर्जमाफीची अपेक्षा आहे या अर्थसंकल्पामध्ये तसं काय होईल? अर्थसंकल्प मांडल्यानंतरच, कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्री मांडल्यानंतर कळतं. त्याच्यामुळं त्याला अपेक्षित असलेलं बजेट मिळेल याची फक्त मला खात्री. मित्राला खुश करायला कांजूरमार्गचं कारशेड जे आहे ते शिफ्ट केलं नाही, मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. मेट्रोमुळं लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे, लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे. त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं रूप घेते, त्याचा फायदा मुंबईकरांना आणि MMR रिजनमधल्या सगळ्या लोकांना होता. तर तुमच्या विभागातला प्रश्न आहे, संभाजीनगरमधल्या उद्योगपतींनी काल मोर्चा आणि आंदोलन केलं होतं की गावगुंडांमुळे आमच्यावरती दहशत मोठ्या प्रमाणात, आम्हाला उद्योग करता येत नाही, बिझनेस करता येत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली. तर उद्योगपती संरक्षण मिळेल. आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे, जी मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योगमंत्री म्हणून मी देखील अनेक वेळा सांगितलेली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली, प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू. याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि नंतर मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला उद्योजकांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला CP असतील, DSP असतील, पोलीस विभागाचे IG असतील, यांच्या उपस्थितीमध्ये अशी प्रवृत्ती ठेचण्याचे निर्देश देणार आहे. हिंदी में करें उदय जी, औरंगजेब की कब्र को हटाने की मांग जोर पकड़ रही है. शिवसेना की क्या भूमिका है? जो औरंगजेब की कब्र उसे बरकरार रखा जाए, हटा दिया जाए? नहीं, इसमें तो उदात्तीकरण कर रहे उनको पूछना चाहिए. जो औरंगजेबीकरण करने वाले को अपने साथ में लेके राजनीति बना रहे उनको पूछना चाहिए. कि मांग तो ये है कि छत्रपति शिवाजी महाराज हो या संभाजी महाराज हो, उनका रिस्पेक्ट होना चाहिए. और इस बारे में हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, हमारे उप मुख्यमंत्री, हमारे नेता एकनाथ शिंदे जी और अजीत दादा बैठ के निर्णय लेंगे. इसके अलावा कब्र को मेंटेन करने के लिए पैसे जो है केंद्रीय पुरातत्व विभाग से दिए जा रहे हैं. 6 लाख खर्च हो गए हैं, जबकि शिवाजी महाराज का मंदिर है सिंधुदुर्ग में, उन्हें सिर्फ महीने में 250 रुपये दिए जाते हैं. मैंने अभी भी बोला, कल छत्रपति महाराज को याद करने का दिन है. हम सब लोग कोकण के वहाँ जा रहे हैं और छत्रपति शिवाजी महाराज को जहाँ पकड़ा गया वहाँ 5 एकड़ में एक बहुत बड़ा स्मारक बना रहे हैं. कल मैंने टेलीफोनिक CM साहब के साथ भी वहाँ जो लैंड ओनर थे उनकी बातचीत करके दी है और मैं वहाँ का करूँ, जल्द से जल्द अच्छा स्मारक वहाँ हम बनाने जा रहे हैं. इसलिए जो छत्रपति शिवाजी महाराज की गढ़ है, किले, अच्छी तरह से डेवलपमेंट होना चाहिए. ये हमारी भूमिका है. संजय म्हणतात की एकनाथ शिंदे आत्मा नसलेला माणूस आहे. मला असं वाटतं की गेले 2.5 वर्ष हे बोलून 80 मधले 60 आमचे निवडून आले. त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं. बोलल्या पक्ष वाढतोय, धनुष्यबाण लोकांवर आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर कशा पद्धतीने टीका केली जाते हे लोकांना कळतं आणि त्याच्यामुळेच माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं लोकांपर्यंत. दिल्लीसमोर झुकणारा बाळासाहेबांचा वारसा यापुढे कधी नव्हता. तुम्ही बाळासाहेबांचा वारसा सांगता, मग दिल्लीसमोर झुकताय. मला असं वाटतं की अधिवेशनामध्ये आज अर्थसंकल्प घ्यावी लागतात, बोलत असतात. त्याच्यामुळं आज अर्थसंकल्पामध्ये काय मिळणार दिवस झाली तर चांगलं राहील. सर, राज ठाकरे का बयान सामने आया. राज ठाकरे कहते हैं कि गंगा में कौन डुबकी लगाए, किस तरह से दिखा? नहीं, हर एक की मेरे ख्याल से श्रद्धा अलग अलग रहती है. हर एक की श्रद्धा और अंधश्रद्धा के बीच में फ़र्क रहता है. हम सब डुबकी लगा के आए, उन्होंने नहीं लगाई.
मामला है और उन्होंने जो बयान दिया है वो उनका वैयक्तिक मामला है। सर, क्या उनको हिंदू जननायक बोलने जैसा है? हिंदू के परंपरा को वो छेद नहीं, ऐसे नेता को हिंदू जननायक कैसे बोल ये सवाल मुझको पूछने से पहले तो अच्छा होता, क्योंकि उन्होंने ये स्पीच दिया है और मैंने यही बोला कि श्रद्धा और अंधश्रद्धा का भाग जो हर एक का अलग अलग रहता है, उनका ये वैयक्तिक मत है और क्वेश्चन उनको ही पूछना चाहिए। फ्रंटला यावं इकडे केबल 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 ऐका ना टीव्हीच्या माध्यमातून